की मनोज जरांगे साहेबांना लाल सलाम. एकटा लढून जर या शासनाला सांगतोय की आता तुम्ही माघार घेतली पाहिजे, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो आमच्या मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या तुम्ही देत नसेल तर आमच्यातले मनोज जरांगे मेलेले नाही आहेत. त्या मग तुम्ही सारखे चालढकल करताय. ते सरकार येतं, मुख्यमंत्री येतात, ते म्हणतात थोडं ठीक आहे 6 महिन्यांनी बघू. दुसरे मुख्यमंत्री आले की ते म्हणतात आम्ही असतो तर दिलं असतो, ह्यांनी द्यायला काय. काय येडे समजले का काय तुम्ही शासनाच्या लोकांना? काही बावळट आहेत का काय की आम्ही आता बंद केलं ना तर आम्ही एकही मतदान पडून देणार नाही. आमचे 18 लाख कर्मचारी आणि त्यांचे घरातले सगळे नो पेन्शन आणि नो वोट. त्यांना त्यांची जागा येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये दाखवणार म्हणजे दाखवणार. 100% त्यांना त्यांची जागा दिसणार. आणि हे जे RBIचं म्हणणं आहे, ज्या वेळेस रिझर्व्ह फंड या देशातल्या मान्यवरांनी वापरला त्यावेळी रिझर्व्ह बँकेला कळलं नाही आहे तो आमचा पैसा होता, आपत्ती आल्यावर वापरायला, परंतु पैसा वापरला अदानी अंबानीच्या घशात घातलाय. त्यामुळं आम्ही आता त्यांना सोडणार नाहीये. एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन. अरे पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची. जो पेंशन की बात करेगा वही देश में राज करेगा. जो पेंशन की बात करेगा वही देश में राज करेगा. जो पेंशन की बात करेगा वही देश में राज करेगा. एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन. राज्य शासकीय कर्मचारी एक छुटीचा, राज्य शासकीय कर्मचारी एक छुटीचा, राज्य शासकीय कर्मचारी एक छुटीचा. हम सब, हम सब, हम सब. हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत. अरे विश्वास काटकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विश्वास काटकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे मारुति शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे मारुति शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन. सगळ्यांचे धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज आपण या ठिकाणी पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ आहोत आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगारांची हे मोठं आंदोलन आहे आणि या आंदोलनासाठी त्यांची जी काय मागणी आहे ती मागणी आपण जाणून घेऊया. सर काय सांगाल, या ठिकाणी आधी पण मोर्चा घेतला होता, आधी पण आंदोलन केलं होतं, सरकारने तुम्हाला मुदत दिली होती, त्या मुदतीप्रमाणे सरकारने त्यांचा वायदा पूर्ण केला आहे का? काय कशा प्रकारे हा संप चालू केला आहे आपण? खऱ्या अर्थानं आम्ही जे लढतोय तर तो लढा जो आमचा न्याय हक्काची जी जुनी पेन्शन मिळावी ही जरी प्रमुख मागणी आहे, त्या अनुषंगाने अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहेत. लोकांना फक्त एवढंच कळतं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खूप खर्च होतो आहे, पण हे फसवे आकडे शासनाचे आहेत. हे जनतेला दाखवून देण्यासाठी, त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी निव्वळ असे खोटे आकडे प्रसिद्धीला आणतात. उदाहरणार्थ 7वा वेतन आयोग मिळाला, सरकारी कर्मचारी मालामाल झाला म्हटले. जेवढं आम्हाला वेतनवाढ झाली तेवढी इन्कम टॅक्सनी गिळंकृत केलेली आहे. असे आमचे फायदे करतात. त्यातली त्यात आमची म्हातारपणाची काठी जी जुनी पेन्शन आहे, मी जबाबदारीने सांगतो की मी या जिल्ह्याचा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष मारुती शिंदे म्हणून जबाबदारीने सांगतो की हे शासन आम्हाला फक्त वायदा करून दिवस काढू धोरण किंवा वेळ काढू धोरण आमच्यासमोर ठेवतं आहे. मागचा 7 दिवसाच्या संपामध्ये आम्हाला त्या पेन्शनमधले 2 घटक प्राप्त झाले. शेवटचं जे आहे की जशीच्या तशी आमच्या वेतनावरची आणि आमची जी वर्गणी 10% आहे ती व्याजासकट आमच्या फंडात किंवा रोखीने त्यांनी दिली पाहिजे, एवढाच विषय प्रलंबित राहिलेला होता. आणि त्याच्यानंतर जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच कायम करा, त्यांची कुठलीही सरळ सेवेने बाकीच्या पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेऊ नका. त्याच्यानंतरचं आहे सरळ सेवेची जेवढी रिक्त पदं आहेत तेवढी आम्हाला भरली पाहिजेत आणि जनतेची जे लोकसंख्या आहे त्याच्या आधारित पुन्हा आकृतीबंध झाले पाहिजेत. हे 30% कपातीचे आकृतीबंध म्हणजे खाजगीकरणाला उधाण आणतात. 9 कंपन्या काय
व्यवस्थापन करतात, यांच्या घरचं सरकार असल्यासारखं वागतात. ती योजना शेतकऱ्यांपर्यंत, गरीब कुटुंबाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी आम्ही कर्मचारी जबाबदार असतो. हे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नसतात. आरोग्यमंत्रीसुद्धा फक्त आमच्या चुका काढायला असतात, तिथं साधनसामुग्री पोचवायला नसतात. आमची मंडळी रात्रंदिवस कोविडमध्ये काम केलं, योद्धा म्हणून फक्त आमची वाववाव केली. एकालाही एक इन्क्रिमेंट साधं दिलं नाही आहे, तर आम्ही 3 इन्क्रिमेंटची मागणी केली, तीसुद्धा प्राप्त नाही झाली. मेला कर्मचारी, त्याला 50 लाखाचं पॅकेज होतं, 1000 कायद्याची बंधनं आणली, एकालाही देऊ शकले नाहीत. असे खोटे प्रचार करून जनतेमध्ये आपली वाहवा करणारं हे सरकार आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही, कारण आम्ही भ्रष्टाचार करत नाही आहे. जे भ्रष्टाचार करतात ते स्वतःलाही विसरून जातात. फक्त त्यांना वाटतं की या खर्च होणाऱ्या तिजोरीवर फक्त एकमेव कारण आहे आमचे पगार. तर आमच्या पगारावर 34% पलीकडं 1 रुपया खर्च करायला त्यांनाही परमिशन नाही आहे आणि आम्हालाही घेता येणार नाही. इतकं जर घटनात्मकदृष्ट्या असेल तर हे खोटे आकडे कोण देतं त्याचाही इलाज करायला पाहिजे. इतका बोकळल्याला जो भ्रष्टाचार त्यांचा आहे ते काढायला आम्ही काही नाही आहेत. आम्ही इमाने इतबारे फक्त नोकरी करणार आहोत. जे जनतेचे कर वसूल होतात ते तिजोरीत जमा करण्याचं काम आम्ही करतो. त्यांच्या सुखसुविधांपर्यंत आमचा जो शेतीसेवक आहे, कृषी सेवक आहे, तो त्या ठिकाणी जिथं आपत्ती येते तिथे पहिला पोचला जातो. पण त्यांची संख्या नगण्य झालेली आहेत. मात्र धपाटा असा असतो आमच्या मागे काय झालं त्याचं असं विचारणा करतात, कारवाई करतात आणि एका कर्मचाऱ्याला 4 कर्मचाऱ्याचं काम करावं लागतात. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणजे रिक्त जागासुद्धा जुन्या पेन्शनबरोबरच भरल्या पाहिजेत. आमचा ठाम निर्णय झालेला आहे की आता या सरकारला निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्याकडून हे मंजूर करून घ्यायचा. आजचा जो संप आहे तो तसा मिटणार नाही. जुनी पेन्शन आम्हाला बहाल करा, भीक नको. आणि हे जे RBIचं म्हणणं आहे, ज्या वेळेस रिझर्व्ह फंड या देशातल्या मान्यवरांनी वापरला त्यावेळी रिझर्व्ह बँकेला कळलं नाही आहे तो आमचा पैसा होता, आपत्ती आल्यावर वापरायला, परंतु पैसा वापरला अदानी अंबानीच्या घशात घातलाय. त्यामुळं आम्ही आता त्यांना सोडणार नाही आहे. त्यामुळे जी काय तिजोरीवर खर्च हो अगर ना हो ते आम्हाला माहीत नाही आहे. आमची 1982ची पारिभाषिक जुनी पेन्शन योजना आम्हाला बहाल करा, भीक नको. म्हणून आमचा हट्ट असा आहे, आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्यावर तुम्ही कारवाई करूनच बघा आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे असा निश्चय आम्ही केलेला आहे. जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा. तिसरी एक गोष्ट जाणून घ्या, आमची म्हातारपणाच्या काठीला आम्हाला आत्ता छळताय. जी म्हातारी मंडळी जगतात त्यांना छळताय, आमच्या कुटुंबाला छळताय. तर माझी पेन्शन, माझं कुटुंब याला जबाबदार आहे. मग आम्ही सर्वजण तुमच्या विरोधात जाणार. आणि त्याच्याही पलीकडे जातो की मनोज जरांगे साहेबांना लाल सलाम. एकटा लढून जर या शासनाला सांगतोय की आता तुम्ही माघार घेतली पाहिजे, त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो आमच्या मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या तुम्ही देत नसेल तर आमच्यातले मनोज जरांगे मेलेले नाही आहेत, त्या पुन्हा तुम्हाला चालू कराव्या लागतील असा ठोस निर्णय आम्ही घेत आहोत. ज्या ज्या गोष्टी देय मिळत नाही, वेतनवाढ्या मिळत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून 8वा वेतनसुद्धा आम्ही ठणकावून घेतल्याशिवाय राहणार नाही आहे. हे मुदत संपाचं लक्षण आहे. आणि याच्याही पलीकडे जातो, आमच्या माता भगिनींची 2 वर्षाची जी बालसंगोपनाची रजा आहे ती प्राप्त झाली पाहिजे. आमच्या नर्सेस फेडरेशनचे प्रश्न आहेत ते निघाले पाहिजेत. शिक्षक बांधवांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. वर्ग 4चे कर्मचारी कामावर घेतले पाहिजेत. वर्ग 4ची भरती झाली पाहिजे. अनुकंपा त्यांना पाहिजे, सर्वांना अनुकंपा एक वेळेस मंजूर करायला पाहिजे. वारसा हक्क वर्ग 4ला भरलाच पाहिजे. अशा प्रकारचा ठाम निश्चय आम्ही घेऊन हा संप करतो. अनेक मागण्या आहेत, त्यातल्या जेवढ्या ते आमच्या पुढं कबूल करतील, वाटल्यास त्यांनी त्याच्यासाठी अवधी मागावा, जुन्या पेन्शनसाठी अवधी देणार नाही. म्हणून हा निश्चयाचं बळ तुका म्हणी याची फळं आम्ही निश्चय केलेला आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपतींचे वंशज आहोत. आम्हाला माहिती आहे काही लढल्याशिवाय मिळणार नाही. गोडी गुलाबीने फसवणुकीचे धोरण काढणारे जे मंत्री महोदय आहे त्यांना ठणकावून सांगतो
तुमची गाठ सरकारी कर्मचाऱ्यांशीच आहे. तुमच्या पेन्शनचं आम्ही बोलत नाही आता. तुम्हाला मिळावी 5 वर्षात मिळावी, एका 5-5 वेळा मिळा. तुमची गणितं आम्ही करणार नाही आहे, पण तुम्ही आमची गणितं करणं सोडून द्या, नाहीतर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आमचा विजय म्हणजे आमच्या मनातले जे विश्वास काटकर साहेब त्या ठिकाणी, दगडे साहेब त्या ठिकाणी लढतात, हा आमचा विजय आहे. जोपर्यंत देहात देह आहे त्यांनी ठरवलं आहे तोपर्यंत मी जुनी पेन्शन मिळवून घेणार. कर्णिक साहेबांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. तोपर्यंत आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिलेले आहेत. असा विश्वास असणारे जे आमचे कर्णिक साहेब होते, त्यांचा विश्वास आमच्या मनामध्ये दृढ निश्चय करून आहे. आम्ही काय लेचेपेचे नाही आहेत. आम्ही जुनी पेन्शन मिळवणारच आणि जो पेन्शन आम्हाला देणार त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनाच मतदान करणार. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचवावी अशी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. या ठिकाणी महिलांचा पण खूप मोठा सहभाग आहे. आपण बघू शकता या ठिकाणी शेकडोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने महिला आहेत. त्यांचा प्रतिनिधित्व आहे. काय सांगाल तुम्ही? महिलांना सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं लागतं आहे, काय सांगाल? महिलांना सहभागी व्हावं लागतं म्हणजे सर, आम्ही जो मार्चमध्ये संप केला होता 7 दिवसाचा, त्या संपाच्या नंतर आम्हाला सांगितलं की आम्ही समिती स्थापन करतो, 3 महिन्यामध्ये निकाल देतो. पण 3 महिने झाले, काय 6 महिने झाले, अजून त्यांनी निकालच दिला नाही आहे. शासन म्हणजे फक्त आश्वासनं देते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण आश्वासन दिलं की अजून थोडे दिवस थांबतील. पण हा साधासुद्धा विषय नाही आहे सर. हा विषय आहे जुन्या पेन्शनबाबतचा, की आज माणूस 25-30 वर्ष सेवा करणार आहे आणि काय 2,000 रुपये घेऊन बाहेर पडणार आहे का? त्यांचं काय अस्तित्व आहे का नाही? संपूर्ण शासन म्हणजे हा रिक्तपदं भरत नाही आहे. रिक्तपदं भरत नाही, नुसते खाजगीकरण करतात. ते खाजगीकरण पाहिजे, ठेकेदारी पद्धत पाहिजे नाही. अगदी त्यांना शासन पूर्ण संपून टाकायचे, सगळे खाते संपून टाकायचे आणि बाहेरची भरती त्यांना करायची. मग मला असं म्हणायचं आहे, जर ते शासनामध्ये जर खाजगीकरण चालू करत असेल तर आम्हाला असं म्हणणं आहे की आमदार पण तुम्ही 3-3 महिन्यासाठी किंवा 6-6 महिन्यासाठी घ्या. खासदार पण 3-3 महिने 6-6 महिन्यासाठीच घ्या. त्यांना तरी कशाला पेन्शन देत आहे? त्यांना नुसतं हात हलवला, नुसतं बाकड्यावरती केलं की त्यांना पेन्शन मंजूर, त्यांची पगार वाढ. मग आमच्यासारख्या शासनाच्या 30-40 वर्ष आम्ही जेव्हा सेवा करतो तेव्हा आम्हाला तुम्ही ते आमचं काय म्हणजे मनातच घेत नाही की ह्या लोकांना 30-30 वर्ष 40-40 वर्ष सेवा देऊन ह्यांना काय 22-23 रुपये आपण पेन्शन द्यायची का? म्हणजे जो 40 वर्ष सेवा करणार तुम्ही त्यांना ती पेन्शन देणार आहे का? तर आम्हाला दुसरं काही मागणं नव्हतं याच्यामध्ये. सगळ्यात जास्त महत्त्वाची मागणी होती की जे आमची महिला आहेत, सगळ्या आहेत आत्ता, त्यांना फक्त नवीन लोकांना 2005 नंतरच्यांना तुम्ही म्हणताय की जुनी पेन्शन देऊ, पण इलेक्शन पूर्वी देऊ. अरे इलेक्शन काय? इलेक्शनच्या आधी मार्चपासून आमचं हे चाललंय. मार्चपासून काय 3 वर्षापासून पण हे चाललेलं आहे. मग तुम्ही सारखे चालढकल करताय. ते सरकार येतं, मुख्यमंत्री येतात, ते म्हणतात थोडं ठीक आहे 6 महिन्यांनी बघू. दुसरे मुख्यमंत्री आले की ते म्हणतात आम्ही असतो तर दिलं असतो, ह्यांनी द्यायला काय? काय येडे समजले का काय तुम्ही शासनाच्या लोकांना? काही बावळट आहेत का काय? की आम्ही आता बंद केलं ना तर आम्ही एकही मतदान पडून देणार नाही. आमचे 18 लाख कर्मचारी आणि त्यांचे घरातले सगळे नो पेन्शन आणि नो वोट. त्यांना त्यांची जागा येणाऱ्या काळाच्या निवडणुकीमध्ये दाखवणार म्हणजे दाखवणार. 100% त्यांना त्यांची जागा दिसणार आहे. आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही, GR शासन लेखी काढत नाही, तोपर्यंत आम्ही कुठेही माघार घेणार नाहीये. आमचा हा संप असाच पुढे चालू राहील. जय हिंद, जय संघटना, जय महाराष्ट्र.